पैशाशिवाय चालणार नाही आणि आता A to Z गोष्ट पैशामध्येच चालते। तुम्हाला प्रत्येक गोष्टमध्ये सांगून देणार आहे। आज वाट जरी दाखवायची झाली तर पैशामध्येच दाखवली जाते। पैसा दिला तर वाट सांगितली जाते, अशी भयानक परिस्थिती निर्माण झाली। पैशासाठी लाचार झाली लोक। हे तुम्ही आज जर चित्र बदलू शकत नाही तर येणारा काळ हा तुमच्यासाठीच धोका बनून जाईल आणि तुमच्यापासूनच तुमचा पैसा लुटला जाईल। कसा लुटला जाईल, काय लुटलं जाईल ते तुम्हाला मी याच्यासाठी आतापासूनच बदला आणि हे नाही बदललं तर येणारा काळ हा खूप धोक्याचा आहे। राम राम माय बापू, शिवनेत्र भैर यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आजचा आपला विषय असा आहे की उमेदवाराला भ्रष्टाचार हा करावाच लागणार। त्याचं कारण आपण तुम्हाला पुढे सांगतो, पण उमेदवार कोण आणि उमेदवार कोणत्या क्षेत्राचा, तर गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत, मग A to Z क्षेत्रांमध्ये मग मंडळ असतील, सोसायटी असतील, बँका असतील, कारखाने असतील, असंख्य अशा ठिकाणी आता साधारणतः 5 वर्षे प्रत्येक ठिकाणी झालेलेच आहेत। म्हणजे 1825 दिवस तुमच्या सेवेसाठी तुम्ही स्वतःच्या मताने निवडून दिलेलं नेतृत्व, जे आपल्या अडीअडचणी सोडवण्यासाठी, सर्वसामान्यांची सेवा करण्यासाठी, तुमच्या सुखदुःख जाणून घेण्यासाठी जो सर्वोच्च स्थानावरती बसवलेला उमेदवार, तो म्हणजे आपला नेतृत्व। मग उमेदवाराला जर भ्रष्टाचार करणं भाग पडतंय तर ते का भाग पडतंय किंवा तो का करतोय, त्याला करावाच लागणार आहे का, तर तो करतो का, हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत। तर मायबाप तुम्हाला सांगतो, हा उमेदवार ज्या ज्या क्षेत्रांचं इलेक्शन लागलं जातं त्या टायमाला स्थानिक नागरिक ज्या टायमाला इलेक्शनची तारीख जाहीर होते किंवा इलेक्शन लागणार आहे हे माहिती झाल्यानंतर आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये पारावरती बसल्यानंतर असंख्य लोकांमध्ये चर्चा करतात आजकाल की यंदा अशा माणसाचा असा रेट आहे, तर दुसऱ्या माणसाचा तेवढा रेट आहे, त्या तिसऱ्या माणसाचा एवढा रेट आहे, 10,000, 5,000, 3,000, 2,000, हे तुम्ही स्वतःला विकायचा रेट ठरवता की उमेदवाराचा रेट ठरवता की आपण आपलं अस्तित्वच विकायचं ठरवता? मायबाप हो, येणाऱ्या काळामध्ये हे अस्तित्व विकणं स्वतःला नाही विकत तुम्ही आज जे करून ठेवलेला पायंडा आहे ना, तो येणाऱ्या पिढीला विकले जाताय। तुम्ही त्यांना विकताय, आत्ताच विकताय। त्याचं कारण तुम्हाला सांगतो स्पष्ट, एकदम कमी शब्दामध्ये। ज्या थोर पुरुषांनी आदिमानवापासून ते आत्तापर्यंत ज्या इथं जी पिढी घडले, ज्या पिढीने इथं उभं केलं, आपण सर्व पिढी ही आयती आहोत या ताटावरती। आपण काही इथे कष्ट केलं नाही। जे आता थोडी याच्या अगोदर काहीतरी 1947च्या टायमाच्या नंतर थोडीफार जी इथे राबले ते आहेच, परंतु त्याच्या अगोदरच्या काळामध्ये त्या पिढीने संघर्ष केला आणि हे उभं करून ठेवलं ना, त्याची फळं आज आपण चाखतोय। परंतु हे सर्व आयतं ताट मिळाल्याच्या नंतर ना, जर आपल्याला त्यातलं कसं खायचंय, काय खायचंय आणि काय त्यातलं टाकायचंय हे जर आपल्याला कळलं नाही तर आपण येणाऱ्या पिढीला विकतोय, हे तुम्हाला बारकाईने लक्षात घ्या। आणि आपण ह्या ताटामध्ये केलेली घाण किंवा आपण पंक्तीला बसलेलो ही जी घाण पडले ना, त्या घाणीवरती येणारी पिढी त्याच खरकट्यावरती बसणार आहे। मायबाप हे लक्षात घ्या, तुम्ही एक एक मुद्दा लक्षात घ्या, कारण आपण आज एक एक पायंडा जो घालून ठेवतोय ना, तो येणाऱ्या काळामध्ये काटे टोचणार आहे त्या पिढीला। कारण त्या थोर पुरुषांनी, या जुन्या लोकांनी इथे जे करून ठेवले ना, त्याची फळं ह्या आज चाखायला भेटत आहेत, म्हणजे गोड रसाळ भेटतंय। आणि आज जे तुम्ही इथे काटेरी झुडपं जी उभी करताय ना, त्या टायमाला त्यांना चालता सुद्धा गावणार नाही, एवढी भयानक अवस्था असणार आहे। मग ह्या उमेदवारापासून आपण आपला रेट जाहीर करतो आणि त्या उमेदवारापासून आपल्या स्थानिक लेवलचं जे नेतृत्व असतं ना, म्हणजे गटप्रमुख, म्हणजे आपल्या गाव पातळीवरचा किंवा स्थानिक लेवलचा, त्या गटप्रमुखापाशी आपण आपलं काय बोलतो की यंदा असा रेट चाललाय, तसा रेट चाललाय, किंवा अशा पार्ट्या चालल्यात, अशा फिरायला न्यायला आलोय, तुमचा काय तुम्ही आम्हाला सांगा। मग तो स्थानिक लेवलचा माणूस तो त्या वरच्या नेतृत्वापाशी जातो आणि मग तिथून त्याच्यानंतर तो काय करतोय की साहेब असं नाही, असं चाललेलं आहे, जो दुसरा उमेदवार आहे ते हे देतोय आणि तो देतोय, मग आपण काय करायचं? आपण तर आपल्या माणसांना टिकवायचंय, आपल्याला तर निवडून पुन्हा यायचंच आहे, मग त्याच्यासाठी आपल्याला सुद्धा साहेब काहीतरी करावं लागणार। मग साहेब सुद्धा पाण्यासारखं वततोय ना, बरं हे पाण्यासारखं येतंय ते कुठून येतंय? फुकट येत नाही बाबांनो, ते झाड नाहीये की त्याला वाटलं आज हलव की लगेच हलवलं आणि पोतं भरलं, मग त्याची फुलं पानं पडली मग पटापटा पोत्यात भरली, असा विषय नाहीये। त्याच्यासाठी काहीतरी करावं लागतं। मग ती चोरी असेल, लांडी असेल, लबाडी असेल, भ्रष्टाचार असेल, असंख्य अशा गोष्टी, कष्टसुद्धा असेल, असंख्य गोष्टी ह्या कराव्या लागतात, तेव्हाच हा पैसा कुठून तरी उभा राहतो। आणि जे बापजाजांचा जो पूर्वीपार पैसा चालत आला होता ना, ती लोक कुठेतरी व्यवसाय करून
बिनधास्त आहेत, ते आपले स्वतःचं पोट भरून स्वतःचा प्रपंच करतात. परंतु ज्या लोकांना समाजसेवा करायची आहे, पुढे यायचे, मोठं व्हायचे, सर्वोच्च स्थान पत्करायचे, त्यांना कुठेतरी काहीतरी करावं लागतंय. मग त्याला जबाबदार कोण आहे, जनता की उमेदवार, हे तुम्हाला मी सांगतो. आता मग ज्या टायमाला आपण आपला रेट सांगतो त्या टायमाला स्थानिक नेतृत्व त्या उमेदवारापर्यंत जातं आणि तुमची मागणी तिथपर्यंत सांगतं. मागणी सांगितल्यानंतर तो उमेदवार सुद्धा कुठून तरी झोलझापाट करतो आणि तुमच्या मागण्या पूर्ण करतो आणि तुम्ही सुद्धा मतदान देता आणि त्यांना पुन्हा निवडून देता. मग हे निवडून कोण देतं, तर जी लोक यांच्यापासून घेत असतात धन, ती लोक निवडून देत असतात. आणि जो सुशिक्षित वर्ग आहे, जो कशातही मोडत नाही किंवा जे रोजगारासाठी बाहेर शहरांमध्ये गेलेत, कुठेतरी लांब गेलेत प्रदेशात, अशी लोक मतदानाला येत नाहीत. जो म्हणजे ज्या लोकांचं मत परिवर्तन होतं लगेच, ती लोक मतदानाला येतात, त्यांना जे सांगेल ते तसं ऐकतात आणि ते बिचारे मतदान देऊन या अशा व्यक्तींना वरती सर्वोच्च स्थानावरती बसतात. मग आता मला सांगा, जर आपण आज ह्या पैसा घेतो, हा पैसा घेतो, तर तो पैसा उभा होतो, कुठून उभा होतो, तर ज्या टायमाला हा उमेदवार पाण्यासारखा पैसा ओततो, मग हा त्याला पैसा कुठून तरी उभा करावाच लागणार आहे पुन्हा. मग ज्या आपल्या गोरगरिबांच्या अडीअडचणी, सर्वसामान्यांच्या अडीअडचणी ह्या सोडवण्यासाठी ज्या व्यक्तीला आपण वरती बसवला असतो, असंख्य ठिकाणी वेगवेगळ्या मार्गाने तो सुद्धा आपल्यापासून पैसा आकारतो. मग त्या स्कीमा असतील, खाद्यपदार्थ असतील, असंख्य गोष्टी असेल, आपल्या अडीअडचणी असतील, त्याच्यातून त्याचा पैसा आकारलाच जावा लागणार आहे त्याला. त्याचं कारण असं आहे की त्याने अनेक गोष्टी विकलेल्या असतात, काही ना काहीतरी झोलझापट केलेला असतो. ते भरून काढण्यासाठी, ती खळगी भरून काढण्यासाठी त्याला काहीतरी करावं लागतं आणि पुन्हा 5 वर्षांनी त्याला यायचं असतं. कारण की त्याला सुद्धा जशी तुम्हाला पैशाची लालसा लागली ना, तशी त्याला त्या खुर्चीची लालसा लागलेली असते, मोठेपणाची लालसा लागलेली असते. मग त्याच्यासाठी पुन्हा त्याला उभं राहावं लागतं. मग त्याला जर पुन्हा उभं राहायचंय, तर त्याला पुन्हा तुमच्या दारात वतायचंय. मग ते डबल टिबल वतावं लागतं. आणि डबल टिबल वतायचं असेल तर ते कुठून तरी तुमच्या प्रत्येक गोष्टी A to Z क्षेत्रातून तो पैसा तुमच्यावरती आकारला जातो. तो असाही पैसा कुठूनही उभा राहत नाही, तर तुमच्या कष्टातून, घामातून पैसा उभा राहतो, हे लक्षात घ्या. आणि हा घामाचा पैसा जर आपण नको त्यांच्या दावणीला लावणार असेल किंवा नको त्यांच्या दावणीला लावून आपल्या येणाऱ्या पिढीला जर आपण इथे बाभळीचे जर काटे ठेवणार असेल, तर येणारा काळ हा खूप घातक आणि विषारी असणार आहे. बरं, हे झालं. तर आपण नेमकी अपेक्षा ही का करतो, तर तो जो रेट जो जाहीर केला ना, तो 10,000 आपला 1825 दिवस जातात का मायबाप, तर नाहीये. तुम्हाला सांगतो, 1825 दिवस जर जात असतील तर तुम्ही ह्या 10,000साठी तो 1825 दिवस मजा करतो ना, मग तो ह्या 5 वर्षी तर आलाच, पण येणाऱ्या 5 वर्षानंतर तुमच्यातला सर्वसामान्य नागरिक हा उभा राहू शकत नाही. का नाही, तर त्याच्यापाशी पैशाचं पाठबळ नसतं. आणि आपल्या जनतेला लागलेली लालच, डाळिंबाचे दाणे वेड्या घात तुझा करती, ही जे डाळिंबाचे दाणे जे उमेदवारांना टाकलेले असतात ना, तर येणाऱ्या काळामध्ये दुसरा सर्वसामान्य नागरिक किंवा नेतृत्व हे बदलत नसतं. कारण त्याच्यापाशी पैसा नसतो, तो हरला जातो, त्याला आपणच जबाबदार असतो. आणि हे जर बदललं नसेल तर हे खूप येणाऱ्या काळामध्ये धोक्याचं आहे. आणि ह्या तरुणांनी, सुशिक्षितांनी एकत्र आलं पाहिजे, हे मोडीत चित्र काढलं पाहिजे. आपण जर आपल्या या देशासाठी, या धर्मासाठी, या मातीसाठी जर मरणार नसेल, जगणार नसेल किंवा या देशाला समोर ठेवून जर आपण मतदान जर करणार नसेल, तर येणारा काळ हा धोक्याचा आहे. आपण जर प्रत्येक वेळेस जर पैशासाठी जर मतदान केलं, तर येणारा काळ हा पैशाशिवाय चालणार नाही. आणि आता A to Z गोष्ट पैशामध्येच चालते. तुम्हाला प्रत्येक गोष्ट मध्ये सांगून देणार आहे. आज वाट जरी दाखवायची झाली तर पैशामध्येच दाखवली जाते. पैसा दिला तर वाट सांगितली जाते, अशी भयानक परिस्थिती निर्माण झाली. पैशासाठी लाचार झाली लोक. हे तुम्ही आज जर चित्र बदलू शकत नाही, तर येणारा काळ हा तुमच्यासाठीच धोका बनून जाईल आणि तुमच्यापासूनच तुमचा पैसा लुटला जाईल. कसा लुटला जाईल, काय लुटलं जाईल, ते तुम्हाला मी एक व्हिडिओमध्ये सांगेन. परंतु तरुणांनी एक विनंती करतो, तुम्ही एकत्र या, हे चित्र मोडीत काढा. येणाऱ्या काळामध्ये सुशिक्षितांनी एकत्र येऊन स्वतः उभे राहा, कुठंतरी संघटित व्हा. येणाऱ्या काळामध्ये असंख्य असे इलेक्शन लागतील, असंख्य इलेक्शनांमध्ये लोकांचं मतपरिवर्तन करा. आणि जे स्थानिक लेवलला जे गटप्रमुख असतात त्यांना मोडीत काढा. त्यांनी जे इथे घाण करून ठेवलेले आहे ना, त्याच्यामुळे हे उमेदवार सुद्धा वरती मजा मारत असतात. त्या गटप्रमुखांनी ह्याच्यामध्ये सर्व खूप काही केलेलं असतं. मग गटप्रमुख म्हणजे कोण, जे मोठमोठ्या पक्षांचे गटप्रमुख तसं नव्हे, तर स्थानिक लेवलला जी लोक, ज्या लोकांचं नेतृत्व ऐकतात,
जे लोक म्हणजे म्हणतात ना की ह्याच्या पाठीमागं 20 लोक, त्याच्या पाठीमागं 1000, 2000, 3000 लोक, अशा लोकांचा मोडीत काढून आपण ह्या तरुणांनी हे चित्र बदलून काढा. हे जर बदलणार नसेल तर येणाऱ्या काळामध्ये हे खूप धोक्याचं आहे. हे लक्षात घ्या. आपण थोर पुरुषांच्या जयंत्या डीजे बीजे नाचून करण्यापेक्षा त्यांचे विचार कुठेतरी राबवा. त्यांच्या विचारांची किंवा त्यांच्या आचार विचार, त्यांच्या कलागुणांचा मोहीम राबवा. ते तरुणांना दाखवा, आपल्या पिढ्यांना दाखवा. ते जर दाखवलं नाही तर येणाऱ्या काळामध्ये हे आज तुम्ही जे रेट फोडताय ना, तुमच्या आजूबाजूलाच तुमची लहान लहान लेकरं फिरतायत, ते ऐकतायत आणि ते ऐकल्याच्या नंतर येणाऱ्या काळामध्ये कुणाला आयतं नकोय आणि जे आयतं नकोय तर त्याच्यासाठी हे येणाऱ्या काळामध्ये धोक्याचं आहे. आणि जर सर्वोच्च स्थानावरती जर खुर्चीवर बसणारा माणूस हा जर आपल्या सर्वसामान्य जनतेतून निवडून आलेला जर तो म्हणजे A to Z क्षेत्रातील अनुभवी व्यक्ती असावा. मग जर तो अनुभवी व्यक्ती जर तो नसेल तर मग तो सोन्याचा चमचा जर घेऊन जन्माला आलेला जर व्यक्ती तिथे जर बसला असेल तर हे येणारा काळ हा खूप धोक्याचा आहे. तुम्हाला आज नाही समजू शकत, उद्या नाही समजू शकत, परंतु येणाऱ्या पिढी ह्याचा नक्कीच शोध लावेल. परंतु त्यांच्यापाशी वेळ नसेल आणि त्यांच्यापाशी वेळ नसेल परंतु त्यांना कसा मार्ग शोधावा, कसं काय करावं हे त्यांना अजिबात कळणार नाही. कारण की ते तर पूर्ण म्हणजे एकदम आयत्या ताटावरती बसलेले आहेत. तुम्ही काहीतरी संघर्ष करताय परंतु ते अजिबात संघर्ष करत नाहीत. त्यांना तुम्ही सर्व आयतं दिलेले आहेत. त्यांना पण कसं खायचंय कसं टिकवायचंय हे सुद्धा कळणार नाही. त्याच्यासाठी आत्तापासूनच बदला आणि हे नाही बदललं तर येणारा काळ हा खूप धोक्याचा आहे. काही चुकलं असेल तर माफ करा, परंतु मायबाप हे संघटित व्हा, एकत्र या आणि हे चित्र मोडीत काढून येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक 5 वर्षांनी प्रत्येक उमेदवार हा बदलणं गरजेचं आहे. देशासाठी बदलणं गरजेचं आहे. जातीसाठी धर्मासाठी नव्हे तर या देशासाठी, मातीसाठी, थोर पुरुषांच्या बलिदानासाठी बदलणं गरजेचं आहे. एवढंच बोलतो मी इथंच थांबतो. जय जवान जय किसान.